मग डिस्टन्स दिलं असणार आहे, डिस्टन्स दिलेला आहे, S1 दिलेला आहे, S2 दिलेला आहे, S3 दिलेला आहे आणि आणखी काय दिलेलं आहे की A to B स्पीड किती होती, B to C स्पीड किती होती, B2 आणि काय C to D काय B3 स्पीड दिलेली आहे, पण टाइम दिला नाही, टाइम दिलेला नाही आहे. तुम्हाला दिला का टाइम यामध्ये नाही, बरोबर आहे. बरं, मग त्या केसमध्ये जर तुम्हाला डिस्टन्स दिलेला आहे आणि स्पीड दिलेली आहे, डिस्टन्स दिलेला आहे, स्पीड दिलेली आहे, त्या केसमध्ये जर त्याने जर विचारलं, त्या केसमध्ये त्याने जर विचारलं ॲव्हरेज स्पीड किती असणार आहे, कारण इथे V1 आहे, इथे V2 आहे, इथे V3 आहे, स्पीड वेगवेगळी आहे, स्पीड जर वेगवेगळी असणार आहे तर काय असणार आहे, ॲव्हरेज स्पीड असणार आहे. मग ह्या केसमध्ये बघा, ह्या केसमध्ये त्याने जर विचारलं ॲव्हरेज स्पीड, त्याने दिलं काय नाही, त्याने दिलं काय 3 डिस्टन्स आहे ना, 3 डिफरंट डिस्टन्स दिलेले होते. काल पाहिलं आपण केस काय दिलेलं, 3 डिफरंट डिस्टन्सेस डिस्टन्स दिलेले आहे आणि सगळे कसे आहेत, डिफरंट आहे. S1 S2 S3 डिफरंट डिस्टन्स आहे, सगळे S1 नाही आहे, S1 S1 नाही आहे, एक S1 आहे, एक S2 आहे, एक S3 आहे, डिफरंट डिस्टन्स, डिस्टन्स काय डिफरंट आहे. आणखी काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, स्पीड दिलेला आहे, डिफरंट स्पीड, 3 डिफरंट स्पीड दिलेला आहे. ओके, आणि तेव्हा जर म्हटलं की त्याने जर विचारलं ॲव्हरेज स्पीड किती असणार आहे, तेव्हा त्याने विचारलं ॲव्हरेज स्पीड. मग तेव्हा आपल्याला बेसिक फॉर्म्युला हाच आहे, त्याने विचारलं काय ॲव्हरेज स्पीड. क्लिअर, लक्षात ठेवा. तुम्हाला न्यूमेरिकल आहे, असं न्यूमेरिकल असेल तुम्हाला 3 डिफरंट डिस्टन्स दिले असतील, 3 डिफरंट स्पीड दिले असतील आणि विचारलं काय असेल रे, ॲव्हरेज स्पीड. मग कसं काढाल, तुम्हाला जर ॲव्हरेज स्पीड काढायची असेल तर मग तुम्हाला ऍक्च्युअली काय करावं लागते, तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागते. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, टोटल डिस्टन्स आहे. आता तुम्हाला टोटल डिस्टन्स काढायचं तुम्हाला, बरं S1 दिलेला आहे, S2 दिलेला आहे, S3 दिलेला आहे. मग टोटल डिस्टन्स तुम्हाला काढता येणार ना, टोटल डिस्टन्स काढता येणार आहे. काय किती निघत होते, टोटल डिस्टन्स S1 प्लस S2 प्लस S3. सो टोटल डिस्टन्स बनणार आहे S1 प्लस S2 प्लस S3 झालं आहे. बरं, मग तुम्हाला आणखी काय पाहिजे, तुम्हाला पाहिजे टोटल टाइम पाहिजे, पण काय टाइम दिलेलाच नाहीये, टाइम दिलेला नाही. मग टाइम कसं काढायचा, तो टाइम काढायचा आपण काल यूज करतो फॉर्म्युला, बरोबर आहे. पाहा लक्षात. आता A to B साठी आपण काय केलं होतं, A to B डिस्टन्स होतं S1, स्पीड होती V1. समजा आपण टाइम म्हणून T1, सपोज करा टाइम म्हणून काय T1. क्लियर. बरं, मग टाइम कसा काढायचा, तर मग आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. बेसिक आपल्याकडे फॉर्म्युला आहे स्पीड इक्वल टू काय असतं रे, डिस्टन्स अपॉन टाइम. जर तुम्हाला टाइमचा फॉर्म्युला पाहिजे तर तुम्ही कसं करता, टाइमला नाही शिफ्ट करता, स्पीड इकडे जाणार आहे. तुम्हाला टाइम काय मिळेल, तुम्हाला बरोबर आहे, टाइम मिळेल डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि जर आता इथे तुम्हाला 30 बार आहे, तुम्हाला डिस्टन्स दिलेला आहे, स्पीड दिलेला आहे, टाइम काढायचा आहे, त्याला काढवतो. मग टाइमचा बार आहे, पहिल्या केसमध्ये टाइम काय आहे T1, पहिल्या केसमध्ये डिस्टन्स काय आहे S1 अपॉन मध्ये पहिल्या केसमध्ये स्पीड किती आहे V1. तुम्हाला बार आहे, तुम्हाला A to B जो टाइम आहे T1 तो किती निघाला, मग T1 काय निघाला S1 बाय V1. कसं केलं आपण. नेक्स्ट B to C डिस्टन्स काय आहे S2, स्पीड किती आहे V2. मग काय टाइम T2 कसं बनवतो, T2 कसं बनेल T1 सारखं बनेल तो. T1 कसं S1 बाय V1 होता, तर T2 कसं बनणार आहे, कारण डिस्टन्स आहे S2 आणि स्पीड आहे V2, आजला T2 आणि समोर काय देऊ शकते T3 पण करू शकतो तुम्ही. समजा इथं जर टाइम T2 होता, इथं काय टाइम T3. जर तुम्हाला टाइम जर काढायचा आहे T3 तर कसं मिळेल तुम्हाला तो S3 अपॉन काय आहे V3, कारण टोटल डिस्टन्स आहे S3, डिस्टन्स काय आणि स्पीड आहे V3. हा निघाला T3, निघाला टाइम तुम्हाला. T1 निघाला, हा एवढा. T2 पण निघाला एवढा असेल आणि T3 पण निघाला. हा T1 T2 T3 टोटल टाइम म्हटलं तर T1 प्लस T2 प्लस T3, बरोबर आहे. टोटल टाइम म्हटलं तर काय होणार आहे T1 प्लस T2 प्लस T3, बरोबर आहे. पण तुम्हाला टोटल डिस्टन्स भेटलेला आहे. आता जर काढायचं म्हटलं तर आपण टोटल टाइम, सो टोटल टाइम जर म्हटला, टोटल टाइम टेकन, तर याचा फॉर्म्युला कसा आहे की T1 प्लस T2 प्लस T3, T1 प्लस T2 प्लस T3. पण तुम्हाला T1 माहित आहे T1 S1 बाय V1, S1 बाय V1 प्लस S2 बाय V2 प्लस S3 बाय V3. भेटला का टोटल टाइम टेकन. आणि आता तुम्हाला काढायचं काय आहे, ॲव्हरेज स्पीड काढायची होती, ॲव्हरेज स्पीड काढायची होती. त्यासाठी तुम्ही पहिले काय काढलं, टोटल डिस्टन्स काढलेला आहे आणि नंतर काय केलं, टोटल टाइम काढलं होतं.
तो पण काढला आपण प्रोटोटाइप. ओके, आणि आता काढू आपण ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला. सो या केसमध्ये जो फॉर्म्युला म्हणते ॲव्हरेज स्पीड, काय म्हणते फॉर्म्युला? टोटल डिस्टन्स, म्हणजे हे S1 प्लस S2 प्लस S3 डिस्टन्स, आणि टोटल टाइम टेकन किती आहे हा? प्लस S2 अपॉन V2 प्लस S3 अपॉन V3. हा फॉर्म्युला करायचा आहे, मला आपण कळलं ना. लक्षात गोष्टी काय म्हणजे जेव्हा तीन डिफरंट डिस्टन्स दिलेले आहेत, बरं, तीन डिफरंट डिस्टन्सेस, आणखी काय आहे? तीन डिफरंट स्पीड दिलेल्या असल्या, तर तेव्हा ॲव्हरेज स्पीड कशी काढायचा? तर या फॉर्म्युला काढायचा. S1 प्लस S2 प्लस S3 अपॉन मध्ये S1 बाय V1 प्लस S2 बाय V2 प्लस S3 बाय आपण कालच पाहिलं ऍक्च्युली. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला न्यूमेरिकल आहे, तुम्हाला न्यूमेरिकल पाहायचे आणि काय समजा ह्या फॉर्म्युला सॉल्व्ह करायचे. ओके, हे गोष्टी काय म्हणजे जेव्हा तीनही डिफरंट डिस्टन्स असते. काय समजा दोन जर असते तर काय, जर समजा काय वाटतं तीन नाही, किती डिस्टन्सेस? दोन डिस्टन्स असते डिफरंट, आणि काय दोन डिफरंट स्पीड असते. पण त्यामध्ये काय असतं? फक्त S1 प्लस S2 असतं, आणि डिवाइड काय आहे? S1 बाय V1 प्लस S2 बाय V2. किती आलंच नसतं त्यामध्ये. समजलं का? समजा टू डिफरंट डिस्टन्स आहे. हा फॉर्म्युला कसा आहे? हा फॉर्म्युला आहे 3 डिफरंट डिस्टन्स आणि 3 डिफरंट स्पीड साठी. जर म्हटलं काय आहे 3 नाही, किती म्हटलं 2 आहे ना, 2 साठी. जर म्हटलं असतं वगैरे 2 डिफरंट डिस्टन्सेस दिले असले आणि 2 डिफरंट स्पीड दिल्या असल्या, 2 डिफरंट स्पीड दिल्या असल्या, तेव्हा ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला कसा बनणार मग? बरं, S1 प्लस S2 अपॉन S1 अपॉन V1 प्लस S2 अपॉन V2. समजलं? यस सर. लक्षात? यस सर. हे झालं डिफरंट असलं तर, जर काय डिफरंट असलं तर. मग काल आपण आणखी काय पाहिलं माहिती आहे का? जर डिस्टन्स सेम असले तर, तीनही डिस्टन्स जर सेम असले तर, हे बघा S1 बन करा S, S2 बन करा S, S3 बन करा S. हे तीन डिस्टन्स सारखे असते, त्याचा पण आपण फॉर्म्युला काढला. डिराइव्ह केला आपण, डेरिव्हेशन केलेलं आहे आपण. ते थोडंसं लेंथी आहे, आपण ते काय घेणार नाही. तुमच्याकडे व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ पाहून घेसाल. जर तीन जर करा, जर समजा काय तीन डिस्टन्स सेम असले तर, आधी कशी एक असले आहे तीन डिस्टन्स डिफरंट, तीन डिफरंट स्पीड असले तर. पण जर समजा काय तीनही डिस्टन्स असले सेम असले, 3 डिफरंट सेम, 3 सेम डिस्टन्सेस, आणखी काय स्पीड पण सेम, तीन काय सेम स्पीड. मग तेव्हा ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आपण आधीच काढलेला आहे. तेव्हा काय ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आपण आधीच काढलेला आहे. ओके, कुठला आहे फॉर्म्युला? काय फॉर्म्युला? 3 V1 V2 V3 अपॉन मध्ये V3 V2 प्लस V3 V1 प्लस V1 V2. हा हे जे डेरिव्हेशन आहे आपण हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिराइव्ह केलेलं आहे. थोडंसं लेंदी आहे म्हणून आपण ते घेत नाहीये. ओके, तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. बघा लक्षात कसं ठेवायचं ना, तीन जर सेम डिस्टन्स आहे, तीन डिस्टन्स सेम आहे, S S S म्हणजे 10 10 10 डिस्टन्स जर सेम असले, तीन डिस्टन्स सेम असले आणि तिघांची स्पीड पण कशी समजा सॉरी स्पीड डिफरंट आहे. स्पीड कशी डिफरंट आहे ना, V1 V2 नाही ऍक्च्युअली. स्पीड कशी डिफरंट आहे? स्पीड कशी आहे? डिफरंट आहे. डिस्टन्स सेम आहे, तीन डिस्टन्स सेम असले पण स्पीड काय आहे? डिफरंट असल्या, V1 V2 V3 आहे ना. हा, पण तेव्हा ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला हा यूज करायचा. काय पण लक्षात? V ॲव्हरेज इक्वल टू काय आहे? 3 V1 V2 V3 इंटू मध्ये आहे सगळं, आणि डिवाइड लक्ष काय करायचं आहे? V1 V2 V2 V3 V3 V1 सारखं ना. का कसं या V1 V2 मी समोर लिहू शकतो, त्याला काय मी समोर लिहू शकतो ना, बरोबर आहे? V1 V2 समोर लिहिला, आणि हा जो V2 V3 येणार आहे मी त्याला काय लिहू शकतो? V2 V3 लिहू शकतो ना. V3 V2 काय आहे? V2 V3 लिहू शकतो, आणि हा कसा आहे? हा V3 V1 सरळ म्हणलं आपण V1 V2 V2 V3 V3 V1, बरोबर आहे? डायरेक्शन बघा फॉर्म्युला असं बनणार आपला. काय फॉर्म्युला बनणार आहे? V1 V2 प्लस V2 V3 प्लस V3 V1. जर आपण सरळ लिहू शकतो. ओके, हे होतं केव्हाची गोष्ट आहे? ही गोष्ट केव्हाची आहे? जेव्हा तीन डिस्टन्स सेम असले आणि स्पीड काय असते? डिफरंट. तर तेव्हा ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला हा यूज करायचा. हे झालं होतं. आणि आणखी काय होतं? सेकंड आणखी केस मध्ये त्यामुळे आणखी काय बोलतं? जर दोन डिस्टन्स काय डिफरंट नाही, सेम असले, पाहतो ना आपण. पहा दोन डिस्टन्स दिलेला नाही पण सेम डिस्टन्स दिलेला आहे,
दोन सेम डिस्टन्सेस. जेव्हा दोन सेम डिस्टन्स असले आणि स्पीड डिफरंट, पण दोन काय डिफरंट स्पीड, मग तेव्हा फॉर्म्युला काय आहे? तेव्हा ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय होणार आहे? 2v1 v1 v2 अपॉन v1 प्लस v2. ओके, सगळे फॉर्म्युला शोधा कसे असतात. हा बेसिक फॉर्म्युला ऍव्हरेज स्पीडचा हा बेसिक फॉर्म्युला टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम टेकन. मग त्याला आपण केस 1 पाहणे, तीन डिफरंट डिस्टन्सेस, तीन डिफरंट स्पीड, तेव्हा ऍव्हरेज स्पीडचा हा फॉर्म्युला लक्षात राहील. नंतर काय आहे? हा इन सेम डिस्टन्स पण काय स्पीड डिफरंट, तर हा फॉर्म्युला. मग दोनच्या बाबतीत दोन डिफरंट डिस्टन्स, दोन डिफरंट स्पीड, तर काय हा फॉर्म्युला ऍव्हरेजचा. आणि दोन सेम डिस्टन्स, दोन डिफरंट स्पीड, हा फॉर्म्युला. समजलं? केस मध्ये बघा, समजा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट मूव होता है, ऑब्जेक्ट मूव होता है ए टू बी v1 स्पीड में, स्पीड दिली आहे त्याच्या. ए टू बी गेला, स्पीड दिली आहे v1. बी टू सी गेला, स्पीड दिली आहे v2 आहे. आणि सी टू डी गेलाय, स्पीड काय आहे? v3 आहे. स्पीड दिलेली आहे. आणि आणखी काय दिलेलं आहे? फॉर द टाइम इंटरवल t1 t2 t3 हे टाइम दिलेला आहे. पण काय दिलेलं आहे? स्पीड दिलेली आहे. आणखी काय दिलेलं आहे? टाइम. समजलं? स्पीड दिलेला आहे, टाइम दिलेला आहे, डिस्टन्स नाही दिलेला नाही की डिस्टन्स किती कव्हर होत आहे. आधी कसं होतं आपण, आधी कसं पहिल्या केस मध्ये S1 कव्हर केलं, S2 कव्हर केलं, S3 कव्हर केलं, त्या डिस्टन्स दिलं होतं. पण आता तसं नाहीये, त्या डिस्टन्स नाही सांगितलं बघा किती कव्हर होणार, त्यांनी असं नाही सांगितलं. ओके, माझा ही सेकंड केस आहे. कन्सिडर एन ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट आहे, कन्सिडर एन ऑब्जेक्ट. हा सगळं मूव होता है, इज मूव होता है विद द स्पीड्स, विद द डिफरंट स्पीड, विथ द स्पीड्स. कुठल्या स्पीड आहे त्याचे पहा, v1 आहे, v2 आहे, v3. मूविंग विथ द स्पीड v1 v2 v3. ओके, डॅश दिलं. आणि v1 ची स्पीड आहे ते t1 टाइम पुरती आहे. ऑब्जेक्टची स्पीड आहे v1 म्हणजे 10 आहे, पण काय सांगणार आहे? t1 टाइम पर्यंत, फक्त 5 सेकंद पर्यंत. समजलं? ती स्पीड आहे पण काही टाइम पर्यंत, t1 टाइम पर्यंत आहे स्पीड. नंतर स्पीड चेंज होत आहे. पहा, v1 स्पीड आहे t1 टाइम साठी, v2 स्पीड आहे t2 टाइम, तेवढा टाइम पुरती. आणि v3 स्पीड आहे t3 एवढा टाइम पुरती. ओके, सो वी आर कन्सिडरिंग दॅट द ऑब्जेक्ट इज मूविंग विथ द स्पीड v1 v2 v3 आणि फॉर द टाइम इंटरवल, कुठे इंटरवल आहे? t1 t2 t3 रिस्पेक्टिव्हली. ओके, असं आहे. ऑब्जेक्टची स्पीड आहे v1 v2 v3 आणि टाइम कुठे आहे? t1 t2 t3 साठी. आणि जर त्याने तुम्हाला डिस्टन्स सांगितलं, त्याने डिस्टन्स सांगितलं नाही आहे, आणि तेव्हा मग ऍव्हरेज स्पीड जर विचारली, तेव्हा जर काही विचारलं की ऍव्हरेज स्पीड काढा, तर आपला फॉर्म्युला हाच राहतो ऍव्हरेज स्पीडचा. बरोबर आहे? ऍव्हरेज स्पीड विचारायची ना, कारण स्पीड वेगळी आहे, v1 आहे v2 आहे v3 आहे, स्पीड वेगळी आहे. मग तेव्हा आपण करतो तर ऍव्हरेज स्पीड काढतो आपण. मग इथं पण बरं, जर समजा त्याने जर विचारली ऍव्हरेज स्पीड विचारली, तर आपल्याला काय माहिती पाहिजे? टोटल डिस्टन्स माहिती पाहिजे. आणखी काय माहिती पाहिजे आपल्याला? टोटल टाइम माहिती पाहिजे. बरोबर आहे? आता बरं, तुम्हाला टोटल टाइम काढताय ना, कारण दिलेलं आहे, t1 दिला आहे, t2 दिलेला आहे, t3 दिलेला आहे. टोटल टाइम काढणार किती काढणार? t1 प्लस t2 प्लस t3. बरोबर आहे? इथपर्यंत टाइम t1 लागला, इथपर्यंत काय t2 लागला, इथपर्यंत t3 लागला. सो तुम्हाला समजा म्हटलं टोटल टाइम काढू शकता. सो टोटल टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट. ओके, तो काढू शकतो तुम्ही. किती काढसाल? t1 प्लस t2 प्लस t3 काढला, t1 प्लस t2 प्लस t3 टाइम तर काढला आहे. ओके, पण आता बघा तुम्हाला टोटल टाइम भेटला, पण वरचा राहिला आहे टोटल डिस्टन्स. ते कसं करायचं? आपण जर स्पीडचं काम केलं तर कसं करायचं? बरोबर आहे. असं डिस्टन्स जागी स्पीड आपण टाइप करायचं. बरोबर. तू काय म्हणतो? डिस्टन्स टाइम काय करशील तू? डिस्टन्स काय करशील? स्पीड टाकणार. काय असं? स्पीड. बरोबर. समजा असं काय म्हणतो तुम्ही, बघा डिस्टन्स आहे, फॉर्म्युला काय आहे? बेसिक फॉर्म्युला कुठला आपला? टोटल डिस्टन्स आपण कुठे पाहिजे? आपला बेसिक फॉर्म्युला कुठला आहे? स्पीड इक्वल टू काय आहे? डिस्टन्स अपॉन टाइम. तू काय करशील? डिस्टन्स टेकन स्पीड ऍक्शन कर. हां, कसं? जर आपण टाइमचे स्पीडचे टाकायचं
स्पीड अपॉन टाइम म्हणजे डिस्टन्स स्पीड इंटू टाइम हे बरोबर आहे ना रे. अरे आपला डिस्टन्स काय आपल्याला पालशा आपल्याला बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे काय फॉर्म्युला पाव की स्पीड इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम हा बेसिक फॉर्म्युला आहे. आणि जर तुम्हाला काय माहिती तुम्हाला माहिती डिस्टन्स माहिती आहे डिस्टन्स दिले नाही ना डिस्टन्स दिले तुम्ही डिस्टन्स काढायचं आहे. जर तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल तुम्ही डिस्टन्सचा फॉर्म्युला काढायचा आहे. कसं करता तुम्ही स्पीड अपॉन टाइम नाही टाइम इकडे येणार मल्टिप्लाय करतो टाइम मल्टिप्लाय डिवाइड नाही तो मल्टिप्लाय होणार बरोबर आहे. पाहता बघा जर आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स तर टाइम आपण इकडे बनवतो ना त्याच्या मल्टिप्लाय होणार आहे. मग तुम्हाला काय मिळणार आहे किंवा स्पीड इनटू टाइम स्पीड इनटू टाइम इक्वल टू काय आहे डिस्टन्स भेटला भाऊ डिस्टन्सचा बरं. कारण डिस्टन्स दिलं नव्हतं डिस्टन्स दिलं आपण डिस्टन्स काढायचं आहे पण डिस्टन्स काढचं कसं या फॉर्म्युला काढसा डिस्टन्स इक्वल टू काय असते स्पीड इनटू टाइम. बरं मग आपण असं म्हटलं किंवा समजा बरं आहे जर म्हटलं A to B जी स्पीड V1 आहे T1 आहे टाइम तर समजा कन्सिडर करा त्याने कन्सिडर करा हे जे डिस्टन्स आहे डिस्टन्स काय समजा S1 आहे डिस्टन्स काय S1 आहे त्याला काढू मग S1 काढू आपण आता आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स काढायचा S1 काढायचा आहे बरोबर आहे. पण डिस्टन्स जर म्हटलं आपण काढायचं म्हटलं तर फॉर्म्युला कसं असणार आहे स्पीड इनटू टाइम. तर S1 जर म्हटलं आपण तरी तर स्पीड किती आहे V1 आहे आणि टाइम किती आहे T1 म्हणजे मग आपल्याला जर S1 जर काढायचं म्हटलं तर स्पीड म्हणजे V1 आणि करंट टाइम करंट T1 समजलं कसं आपल्याला डिस्टन्स काढायचं होतं S1 तर ते निघालं V1 T1. चला समोर B to C स्पीड दिलेला आहे टाइम दिलेला आहे डिस्टन्स माहित नाही आपल्याला काढू आपण कसं काढू आपण आता याला S2 म्हणू आपण याला. चला S2 कसं काढायचं रे V2 T2 कारण स्पीड आहे V2 टाइम आहे T2 निघाले. चला समोर आता S3 म्हणाल या डिस्टन्स काय म्हणू S3 म्हणू आपण S3 काढू आपण आता S3 कडे काय मिळणार आहे V3 T3 बरोबर. पाच तुम्हाला भेटलं तुम्हाला S1 भेटलं किती आहे एवढा आहे S2 पण भेटलं एवढा आहे आणि S पण भेटलं बरोबर आहे का रे. आता तुम्ही काढू शकता टोटल डिस्टन्स आता काढू शकता का टोटल डिस्टन्स. सो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इक्वल टू किती आहे S1 plus S2 plus S3 S1 plus S2 plus S3 बरोबर आहे का रे. सो टोटल डिस्टन्स निघाला S1 plus S2 plus S3. चला आता तुम्हाला S1 माहिती आहे का रे S1 माहित आहे पुट करा S2 माहित आहे पुट करा S3 माहित आहे पुट करा क्लियर. सो टोटल डिस्टन्स इक्वल टू S1 म्हणजे काय रे V1 T1 plus V2 into T2 plus V3 T3 झालं भेटलं तुम्हाला टोटल डिस्टन्स भेटलं का रे आणि टोटल टाइम पण भेटला आता तुम्ही काय ऍव्हरेज करून करू शकतो तुम्ही आता. सो नाव करू आपण आता करू आपण ऍव्हरेज स्पीड काय लक्षात आहे आता मी हेच करत नाही तुमचं अरवलं असं तुमच्या नॉलेजसाठी आला का पूर्ण बोट माझं पूर्ण आला अच्छा ठीक आहे तिकडे नाही लागला तर आता काढायच्या प्रकारे ऍव्हरेज स्पीड. सो V ऍव्हरेज आपला बेसिक फॉर्म्युला आपला मेन फॉर्म्युला हा असते का नाही टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल पण काढला आपण ते किती निघाला ते V1 T1 प्लस V2 T2 प्लस T3 अपॉन मध्ये काय असतं रे टोटल टाइम काय असते पण टोटल टाइम किती आपल्याकडे T1 प्लस T2 प्लस T3 T1 plus T2 plus T3 हा झाला फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला ऍव्हरेज स्पीडचा कुठल्या केस मध्ये जेव्हा काय दिलेला आहे काय दिलेला आहे बस स्पीड दिलेला आहे आणि काय टाइम दिलेला आहे डिस्टन्स नाही दिलेला आहे डिस्टन्स आपण काढलो आपण क्लियर. मग जेव्हा असं असेल जेव्हा काय समजा असं असेल काय दिलं असेल किंवा स्पीड दिलेला आहे आणि टाइम दिलेला असेल तेव्हा जर काढायचा ऍव्हरेज स्पीड तर हा फॉर्म्युला आता एकदा इथे तुम्हाला दिसतंय का तीन ज्या स्पीड आहे डिफरंट आहे तीन स्पीड कशात आहे डिफरंट आहे आणि टाइम पण कशात आहे डिफरंट आहे बरोबर आहे का तिन्ही स्पीड डिफरंट आहे टाइम पण डिफरंट आहे तर तेव्हा हा पण कसं याला सांगा समजा ठीक आहे स्पीड पहिले 10 आहे मग 15 आहे मग 20 आहे स्पीड डिफरंट आहे आणि टाइम पण डिफरंट सांगितला पहिले 5 सेकंद लागला मग पहिले मग 2 सेकंद लागले
समजा 10 सेकंद लागले, स्पीड पण डिफरंट, टाइम पण डिफरंट, मग तेव्हा ॲव्हरेज स्पीड कशी काढतात तर हा समजलं. Yes, sir. क्वेश्चनच्या हिशोबाने फॉर्म्युला यूज करू आपण. आता बघा, आता समजा कसली करा, स्पीड डिफरंट आहे, स्पीड डिफरंट आहे, पण थोडं टाइम सारखा लागला. समजा काय टाइम सारखा लागला, तुम्ही आहे बा इथं पण टाइम लागला, समजा 5 सेकंद लागला, समजा काय फक्त टाइम लागला 5 सेकंद, इकडे पण टाइम तेवढाच लागला 5 सेकंद, इकडे पण टाइम तेवढाच लागला 5 सेकंद. बरं या केसमध्ये टाइम जर डिफरंट असेल तर हा फॉर्म्युला. पण जर म्हटलं समजा आपण की टाइम कसा सारखा, इथं पण काय 5 सेकंद, इथं पण 5 सेकंद, इथं पण 5 सेकंद, टाइम सारखा असेल, मग तेव्हा कुठला फॉर्म्युला करायचा, तेव्हा कुठला फॉर्म्युला करायचा समजलं. पहा जर असं असेल, जर काय असेल यासारखं असेल, इफ काय म्हटलं टाइम सेम असेल ना, टाइम काय सेम असेल, टाइम असेल सेम किंवा टाइम इंटरवल सेम असणार आहे, पण स्पीड डिफरंट, पण स्पीड काय आहे डिफरंट, स्पीड्स आर डिफरंट. पण टाइम सेम म्हणजे काय रे, T1 म्हणजे बा T1 पण T असेल, T2 पण काय T असेल आणि T3 पण काय T असेल. समजलं, सगळे काय टाइम सारखे, T1 पण T, T2 पण T, T3 पण T, टाइम जर सारखे असेल मग तेव्हा काय फॉर्म्युला होता, तेव्हा ॲव्हरेज चा फॉर्म्युला कसं बनणार बरं, V ॲव्हरेज इक्वल टू काय मिळेल. आता हा तर बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे आहे, पाय काय म्हटलं पाय V1 आणि T1 म्हणजे काय आहे T, बरोबर आहे, कारण टाइम आपण काय म्हटलंय सगळं टाइम सारखे आहे. टी मध्ये ठिकाणी पुट करू टी, याच्या ठिकाणी पुट करू टी आणि या ठिकाणी पुट करू टी, बरोबर आहे. चला सो V1 into T बनला, चला प्लस काय बनणार आहे V2 into T बनणार आहे, कारण T2 मध्ये काय T म्हटलं, प्लस V3 into T, बरोबर आहे. चला सो डिवाइड मध्ये T1 म्हणजे काय T प्लस T प्लस T, सगळे 4 दिले का नाही. बरं चला बरं इथं काय काय पॉसिबल आहे, कॅन्सल झालं का, कॉमन निघेल ना, ती कॉमन निघाला ते, हा कॅन्सल नंतर होईल म्हणून, पण सध्या काय त्याला कॉमन काढा. हा जर आपण टी जर कॉमन काढला, इथं आला काय, इथं आला V1, इथं काय आला V2, इथं आला V3 आणि टी कॉमन काढला, टी कॉमन काढला आणि डिवाइड मध्ये इथं आला काय 3T. आता कॅन्सल करू, हा टी आणि हा टी झाला कॅन्सल. मग आता ठीक आहे, आलं काय ॲव्हरेज स्पीड काय भेटलं फॉर्म्युला V1 plus V2 plus V3 अपॉन 3, हा फॉर्म्युला आहे. ओके, तुम्हाला लक्षात ठेवायचं कंडिशन कशी आहे, काय दिलं आहे काय नाही दिलेलं आहे. ओके बरं, आता इथं जर म्हटलं आपण काय स्पीड बरं बा, जर म्हटलं काय बा, जर म्हटलं स्पीड 3 होत्या, स्पीड 3 होत्या, टाइम 3 होते, तर हा प्रॉब्लेम असतो आपण. आणि जर 2 असते तर हे 2 नसते त्यामध्ये, म्हणजे तिसरा नसते त्यामध्ये. जर 2 असते फक्त तर फक्त V1 T1 इंटू काय प्लस काय V2 T2 आणि डिवाइड काय असतं फक्त हे नसतं आपल्याकडे, थर्ड टर्म नसली, दोन जर गेले असते का थर्ड टर्म नसतील. तिथं पण जर 2 टाइम जर सारखे असते, इथं पण काय समजा V3 नसतं, इथं काय असतं मग डिवाइड मध्ये 2 असतं. जेवढ्या स्पीड तेवढ्या काय नंबर, स्पीडचा नंबर. बरोबर समजलं. So this is the average speed, हा असेल करा प्रॉब्लेम average speed चा. Got it? चला लिहा.